मुक्ताईनगरच्या कुऱ्हा गावातील 4.5 लाख लिटर पाणी पुरवठा करणारी भरवस्तीतील पाण्याची टाकी ही नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। अत्यंत पडक्या स्वरूपात झालेलं आहे। आपण पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी थेट जे पहियाच्या आसाऱ्या असतात टाकीच्या ह्या देखील उघड्यावर आलेल्या आहेत। अत्यंत 20 ते 25 वर्ष या टाकीला झालेले आहेत। 4.5 लाख लिटर पाणी पुरवठा या ठिकाणी या टाकीच्या माध्यमातून केले जाते आणि विशेषतः ही जी टाकी आहे पाण्याची पाणी पुरवठा करणारी ही सध्या भरवस्तीमध्ये आहे। त्यामुळे ही टाकी केव्हाही कोसळण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या वातावरणात आहे। तातडीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात कुऱ्हा गावचे जे सरपंच आहेत त्यांनी या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाला या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। तरी देखील मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत या संदर्भात या गावचे सरपंच आहेत, नेमकी देण्यात आलेली आहे, काय सांगाल? गेल्या 20-22 वर्ष आधी या दिसणाऱ्या टाकीचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलं आणि फार कमी वर्षात म्हणजे साधारणतः 20-22 वर्षात टाकी अतिशय अशी निर्जीव अवस्थेत होणं हे गंभीर बाब आहे। आणि त्यामुळे मी जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या दोघी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली आहे की ही जी टाकी आहे ही टाकी पडक्या अवस्थेत आहे आणि भरवस्तीत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही आजूबाजूच्या लोकांना सुद्धा घरं खाली करण्याच्या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहे आणि येत्या 2 महिन्यानंतर आता जो उन्हाळा आहे या उन्हाळ्यात आम्हाला फार मोठी पाण्याची टंचाई या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अशा अवस्थेत मी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात आतापर्यंत काही मला सहकार्य झालेलं दिसत नाही आणि त्यामुळे मी या निवेदनात संबंधित ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी केली आहे की फार कमी दिवसात या टाकीची अवस्था झाली कशी, फार मोठा भ्रष्टाचार या टाकीत झालेला, गैरव्यवहार झालेला दिसतोय। त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मी शासनाला केलेली आहे। किती दिवसापासून आपण तक्रारी या संदर्भात करण्यात आलेल्या प्रशासनाकडे, तरी देखील प्रशासनाचे अधिकारी या संदर्भात भेट दिली? मी मागच्या वर्षी याचं स्ट्रक्चर ऑडिट या टाकीचं मी केलं, रिसर्च फी भरून त्याचं ऑडिट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की टाकी अतिशय निर्जीव अवस्थेत आहे आणि त्यामुळे हे टाकी पाडली गेली पाहिजे किंवा नाही जर पाडली तर एखाद्या वेळेस फार मोठा जीवितास धोका निर्माण या ठिकाणी होऊ शकतो आणि मी मागच्या वर्षापासून तसं पाठपुरावा करतोय। परंतु आता ग्रामसभेचा मासिक मीटिंगचा ठराव घेऊन मी कलेक्टर साहेब आणि सीओ साहेबांना या संदर्भात सगळं निवेदन या ठिकाणी आपण दिलेलं आहे। जिल्हा प्रशासनाला या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। ही टाकी पाणी पुरवठा करणारी टाकी ही अत्यंत धोकेदायक बनलेली आहे, तरी देखील प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांनी या संदर्भात भेट दिलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटना घडल्यास याला प्रशासन जबाबदार असण्याचं देखील नागरिकांकडून बोललं जात आहे। तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।